पण आपलं काहीतरी सांगायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज. काय सांगायचं होतं आपल्याला? तर बरंच ताईने कमेंट केलं. ठीक आहे मला नवीन चालूच असते, काही ना काही वेगळं पाहिजेच. वन पीस झालं, आणखी नमस्कार नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज सर्वजण कशासाठी जमलेले आहे तुम्ही? पाणीपुरी खायची आहे म्हणून तुला काय काय खायचंय? आणखी तिखट पाणी, आणखी आणखी पाहिजे का? आणखी काय खायचंय? खटाई नाही आहे हे घरी जांभूळ. त्यांना पॉकेट आणले विकत जांभूळ पाहिजे. आणि पाणी घरी बनवून. तर असं एक काल राधिका सोबत आलेलं होतं, म्हणजे आम्ही जेव्हा हॉस्पिटलला गेलो होतो आणि तेव्हाच तिकडं पाणीपुरीचं वगैरे पाकिट दिसलं तिला. तिची इच्छा झाली की बाई घ्या आपल्याला पण. हा तेच म्हटलं. आणि पाणी बनवतो म्हटलं घरी. आणि जसं मागच्या वेळेस घरी पाणी बनवलं होतं तसंच यावेळेस पण पाणी बनवलेलं आहे. काही पाकिट वगैरे आणलं होतं? पॉकेट आणलं नाही. पॉकेट आणलेलं आहे त्यावेळेसच 10 रुपयाचं. आणि त्यानंतर असं पाणीपुरी घ्यायची. पण हे झालं, आपण काहीतरी सांगणार होतो सर्वांना. कालच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं सर्वांना की आम्ही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोण आपल्याला कमेंट केलेली आहे. कोण केली? तू वाचला नाही मोबाईल? कमेंट वाचला नाही का सर्व? आज पॅक मध्ये बघायच्या होत्या ना. आज ड्रेस प्रेस केले ते सर्व ड्रेस प्रेस. तयारी चालू आहे ना कुठेतरी जायची. पण प्रवास चालते का आता? चालतो ना. बस वगैरे मध्ये नाही, ट्रेन वगैरे चालते. व्यवस्थित असला तर, ट्रेनचा असला तर आणि व्यवस्थित ट्रॅव्हल्स असेल. ट्रॅव्हल्स मध्ये चांगलं आहे ना. स्पेशल शेड्यूल आरामदायक. ये मग बुक करू. अरे पण बुक करायला जायचं कुठं? कुठं म्हणजे कारंजामध्ये. कुठं जायचं? बुक करायला नाही, कोण्या गावाला जायचं? कन्फर्म नाही. बरं कोण्या गावाला जायला आवडेल तुला? हा कुठं जायला आवडेल? तिकडंच जेजुरी आळंदी. आणखी आता पंढरपूरचं चालू आहे सध्या. पंढरपूरला लय गर्दी राहते. बापा पंढरपूरला गर्दी राहता. मग पंढरपूरला गर्दी राहते. मग पंढरपूरचा जर विचार केला तर मंदिर पण आपल्या घरीच आहे, त्याच्यामुळे आणखी आपलं राहिलेलं आहे बरंचसं दर्शन. तर आपण गोव्याला नाही गेलेलं आहे, मुंबईला पण नाही, दोन ठिकाणी तर प्रवास केलाच नाही. आता प्रेग्नेन्सी मध्ये कसं फिरायचं? इकडं गोव्याचं मुंबईचं सगळं डोक्यात विचार. सही काय म्हणा. पण बेकार आहे. आणि आता कसं असते वातावरण, म्हणजे आपण म्हणतो पण घरी पावसात नाही बसल्यापेक्षा असं वाटतं कधी थोडंसं बाहेर तर फिरून यावं. कारण आज थोडंसं आहे खरेदी करणं गेलं राधिकाला. आणखी खरेदीला आधी शॉपिंगला आधी कुठं जायचं म्हटलं चांगलंच जावं लागतं. हो, कपडे वगैरे व्यवस्थित आज करून आणा ना, या ना, जाण करू नये. ठीक आहे मित्रांनो. तर असं आहे, आईचं इकडं म्हणणं चालू आहे, राधिकाचं पण इकडं वेगळं म्हणणं चालू आहे. कधी गोवा तर कधी इकडं. तर बघणार आहे आपण उद्याला नेमके कुठं जायचं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे तुम्हाला नेमके कुठं जाणार आम्ही. तर छान वाटत नाही आता वन पीस ठीक आहे मला नवीन चालूच असते, काही ना काही वेगळं पाहिजेच. वन पीस झालं, आणखी तसं बरंचसं पाहिलं त्यामध्ये. पण 2-3 प्रकारचे वन पीस मध्ये. आणखी कुठलं आहे? एक ते आणखी 2-3 हे आणखी की पॅटर्न त्याच्यामध्ये कलर टाकतात. हां हे कोणते आणखी चार पॅटर्न आहे ना डिझाईनमधून. वेगळं पहिलं प्लेनमध्ये, सिंपल हा सिंपलमध्ये.
टॉपचे 1 पीस चालू होतं खरेदी, काय ते करायचं आहे. गावाला जायचंच आहे, म्हटलं बाहेर जायचं आहे कुठेतरी, तेच पण खरेदी वगैरे चालू आहे छानशी. नेमकं चालेलं, फ्रेश वगैरे झालं. काय केली मग शॉपिंग आज? केले ना, आईला दाखवलं नाही, एकच टॉप आणलेला आहे, नंतर करायचे. कसं आहे बाहेर गावी गेल्यावर काही वेगळी करायला लागते. 1 पीस आणले. आणि सोबत रेनकोट, छत्री. हा, सिंपल मध्ये. चांगला आहे का? अम्ब्रेला पॅटर्न. सध्याच एकच घेतलेला आहे. हा, नंतर घ्यायची शॉपिंग कर. कुठला अम्ब्रेला पॅटर्न मधून? हा, आईला करायची, तुम्हाला तिथंच करू ना नंतर, बाहेर गावी गेल्याच्या नंतर. कारण ठीक आहे, मग तिकडे पण पाहिजेच काही ना काही, वेगवेगळ्या ठिकाणून करायला वेगळी मजा येते. हा, तेच तर. इकडे आईचं पण चालू आहे. अजून काय ना छत्री. हा, छत्री ते काय घरगुती थोडंफार शॉपिंग केलेली खरेदी. आणि बाकीचं जे आहे स्टेशनरीचं वगैरे सामान. स्टेशनरीचं बरंच सामान आलेलं आहे, पण जे जे कामाचं आहे तेच आणलेलं आहे. पण आपलं काहीतरी सांगायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज. काय सांगायचं होतं आपल्याला? तर बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या, हां, त्यांचं उत्तर बरोबर आहे. हो का? हा, तुम्हाला समजते कमेंट काय असते? मला नाही समजत. नाही का? आणखी काही समजत नाही. कमेंट काय असते माहिती नाही आहे काकूला पण. मला नाही माहिती. नाही का? आणि व्हिडिओमध्ये बरेच जण विचारतात आपल्याला की हे कोण, काकू कोण. वेगवेगळ्या, आता प्रत्येक बारीनं आपण नाही समजू शकत, पण बऱ्याच वेळा सांगितलं, जे व्हिडिओ वगैरे पाहतात त्याला माहिती आहे नेमके बऱ्याच वेळा कोण कोण आलेलं आपल्या व्हिडिओमध्ये. जसं की सुवर्णाताई आली होती, त्यावेळेस पण सांगितलेलं आपण. आणि नाव सांगायचे राहिलेले, आणि आता आपण नाव घोषित करणार आहे, नेमके कोण पहिली कमेंट केलेली आहे. सांगायचं? हा, सांगा. सांगायचं काही? सांग ना. अनिता गोडसे ताईंनी. अनिता गोडसे आहेत ताई, त्यांनी छानपैकी कमेंट केलेली आहे पहिली. आणि त्या ताईने परफेक्ट उत्तर दिलेलं आहे. आणि उत्तर काय म्हणजे नेमके आता सगळेजण समजून घेतील, कमेंट वाचलेले आहेत सर्वांनी. कमेंट वाचले असेल बरेच ना. पण नेमके सांगायचं आहे की राधिकाला कितवा महिना चालू आहे. दिलेलं उत्तर द्याय ना. हो, पण सांगायचं पण आहे आपल्याला, विश्वास नाही बसत लोकायला. 5वा महिना. 5वा महिना चालू झाला सध्या. हा, 5वा महिना वगैरे आहे, सुरुवात झालेली आहे, चालू झालेला आहे. आणि आणखी नाव आहे बरेचसे. हा, त्यागेश महाजन, आणखी होता लोक आपल्या जे आहे ते सर्वजण लेडीजच आहेत, जास्त कमेंट वगैरे करतात व्हिडिओ पाहणारवाले. माधुरी तायडे, शुभांगी, नक्षत्र कोल्हे आणि हेमा कुलकर्णी, असे बरेच जण आहेत. बरेच जण आहेत, त्यांनी परफेक्ट उत्तर दिले. आणि तेच डिक्लेअर झालेलं आपलं आज. बऱ्याच जणांचं थांबलेले होते, वेट बघत होते की तुम्ही महिना सांगितलेला नाही आहे, आणखी पण एवढे दिवस झालेले पण नाही सांगितलं कटकेलमध्ये. तुम्हाला माहिती आहे कुठे जायचं? नाही, बाहेर गावाला जाणार आहे. उद्या सांगू आता कुठे जायचं तर आज तर काही माहित नाही. असं आहे, आईचं म्हणणं पण तेच आहे. आणखी काही कन्फर्मच नाही आपलं. बॅग पॅक करायची, सर्व राहिलं ना. हो, मग कसं काय? आणि तिकीट वगैरे राहिल्या बुक करायच्या, ते पण करायचं आहे. ते पण वेळेवर होतील नाही ना, करून टाकायचे. करून टाकू, त्याचं काय, तयारी करायचं आहे. आणि सोबत काय करायचं आहे? काय करून चिवडा गिवडा काही चिवडा, गुलाबजामुन बनवते. सोबत डायरेक्ट लागणच. आणि त्याच्यामुळेच आजचा जो आठवडी बाजार आपला जो असते, आठवड्याचा बाजार, तो केलेला नाही आपण. आईनं पहिलेच सांगितलेलं होतं की आपल्याला गावाला जायचं आहे, तू काही सध्या काही खरेदी करू नको जास्त, जे आहे ते कामाचंच करायचं. तसंच राहते, फ्रीज मध्ये वास येते म्हणून त्याच्यामुळे जास्त आजचं जे आहे ते मार्केटमध्ये जास्त खरेदी वगैरे केलेलं नाही आहे, आणि थोडंफारच केलेलं आहे. आणखी तुला माहिती आहे का मनीषा वहिनी पुढे गेलेले? पोचल्यात त्या सकाळी. हो, त्यांचा व्हिडिओ येते ना आज समजणार आहे त्याच्या व्हिडिओमध्ये. आणखी बरंच आहे, बरेच जण येत आहे. आणि पॉडकास्ट व्हिडिओ पण खूप छान होत आहे त्याचे. हो, नवीनच चॅनल चालू झालेलं आहे.
पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर ओमभाऊन चालू केलेलं. हो का? मराठी पॉडकास्ट असं काही आहे. ताईच चाललेलं आहे का? हा मनीषा ताईच चालले होऊ शकते त्यांचा पण. हां त्याचा व्हिडिओ पण येऊ शकते पॉडकास्टचा. तर असं आहे सर्व. आणि आमचं जे आहे ते तुम्हाला उद्याला समजणारच नेमकं कुठं जाणार. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण इथंच समाप्त करत आहे. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल नक्की कमेंट करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा ना. मग आता झालं क्लिअर आज पूर्ण कुठला महिना चालू होता तर. हो. आणि काल सांगितलंच होतं आपण की तब्येत वगैरे नॉर्मल आहे, सर्व व्यवस्थित आहे. तुम्हाला का झोप वगैरे येत आहे का असं? मग म्हटलं का? तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय. बाय बाय.